काल आत्याने बाजारातून खूप सगळं सांबार आणलं तर म्हटलं चला याचंच आज आपण काहीतरी बनवू. तर चला मस्त. सर्वात आधी आपल्याला कोथिंबीरला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यात आलं, लसूण आणि मिरच्याचा पेस्ट टाकून द्यायचं आहे. मग जे मसाले मी वरती मेन्शन केलेले सगळेच ॲड करून द्यायचे. नंतर व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे. भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे याच्यात. त्यानंतर पाणी टाकून सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे. तर पीठचा जो डो लावतो त्याच्यापेक्षा थोडासा अजून सॉफ्ट लावायचा आहे याला. आणि मस्त एका ताटलीवर मस्त तेल ग्रीस करून आणि ते आपल्याला बॅटर लावून द्यायचं आहे. एका बाजूला स्टीमर रेडी ठेवायचं आहे. स्टीमरमध्ये जे आपण थाळीमध्ये पसरवलेलं पीठ आहे ते ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटसारखं फक्त याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जसा शेपमध्ये तुम्हाला कापायचे तुम्ही कापून छानपैकी याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगली फ्राय होईपर्यंत. तर आपल्या खूप खुशखुशीत अशा कोथिंबीर वड्या रेडी आहे. आणि याच्यासोबत मी एक रस्सा पण प्रिपेअर केला होता. जर त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कॉमेंट करा. माझ्या घरात तर सगळ्यांना खूप आवडल्या कोथिंबीर वड्या. तुम्ही पण ट्राय करा.